इथे आपण अस्तर घेतलं जे की 4 फोल्डमध्ये आहे। आता आपण माप टाकूया। तर आपली उंची आहे 7.5 इंच, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं मी 8.5 इंचाला मार्क करून घेते। त्यानंतर आपण इथे सरळ लाईन आखून घेऊया। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आपण 4.25 इंच घेतोय। त्यानंतर आपल्याला मुंढा खोली घ्यायची आहे 4.5 इंच। त्यानंतर आपण मुंढा रेषा आणि छातीची रेषा दोन्ही रेषा जोडून घेतोय। आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आपली 22 इंच आहे, त्याचा चौथा भाग 5.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात। कंबर आपली 20 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला। हे का तर आपण बॅक साईडला चेन लावणार आहोत ह्याच्यासाठी। तर पुढील भागातून आपण नंतर ते मायनस करणार आहोत। आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही रेषा जोडून घेऊयात। त्यानंतर आपल्याला मुंढ्याचा माप टाकायचा आहे। तर मी 1 इंचाला 1 रेषा कमी असं मुंढ्याचा शेप देऊन घेते, कारण ही आपली बेबी फ्रॉक आहे। तर आपण पुढील मुंड्याला शेप नाही देणार आहोत। गळारुंदी आपण 1.5 इंच घेणार आहोत। तर मी इथे फक्त मार्क करून घेते, कारण आपले दोन्ही गळे हे वेगवेगळे असणार आहेत। तर मी आता इथे हे दोन्ही पार्ट कट करून घेते। त्यानंतरच आपण दोन्ही गळे कट करून घेणार आहोत। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी पुढील भाग घेते, जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते कट करून घेऊयात। त्यानंतर आपली गळारुंदी आहे 1.5 इंच, खालच्या साईडला मी 3 इंचाला मार्क करून पुन्हा इथे 2 इंचाला मार्क करून असा बॉक्स तयार करून घेऊयात। तर ह्यामध्ये मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। तर हे आता आपण कट करून घेऊयात। आता इथे मी हा मागील भाग घेतलेला आहे। आपली गळारुंदी आहे 1.5 इंच। त्यानंतर मागील गळा डीप नेक घेते मी 3.5 इंच घेते। खालच्या साईडने इथे 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात। तर ह्या बॉक्समध्ये आपण मागील गळ्याचा गोलच आकार देऊन घेतोय। मागील गळ्याला जर झीप लावणार असाल तर शक्यतो गोलच गळा घ्या। तर हे आता आपण कट करून घेतोय। तर इथे आपले दोन्ही फ्रंट बॅक दोन्ही कट झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने। त्यानंतर पुढे आता आपण खालचा घेर घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतले। तर ह्याची रुंदी आहे 11 इंच, म्हणजेच तो डबल 22 इंच होणार आहे। असे 22 इंचाचे आपले 2 पार्ट येतील। तर उंची आपली 10 इंच आहे। तर ह्या दोन्ही लाईन सरळ आखून आपण हे कट करून घेते। तर आपण ह्या फ्रॉकचा घेर थोडा मोठा ठेवणार आहोत, म्हणून मी इथे एक पार्ट आपला 22 इंचाचा घेतला आणि अर्धा इंच आपला शिवण्यात जाणार आहे। आता आपण फ्रॉक शिवण्यासाठी इथे खणाचं 1.25 मीटर मेन फॅब्रिक घेतलेला आहे। तर इथे पाहताय मी दोन्ही काठ एकमेकावर सरळ ठेवून आपण पुढील भाग कट करून घेणार आहोत काठाच्या साईडने, कारण आपण फ्रॉकला काठाची डिझाईन करणार आहोत पुढील भागासाठी, म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेते। त्यानंतर वरच्या साईडला जे कापड उरले त्याच्यातूनच आपण बॅक पार्ट कट करतोय। तर इथे पाहताय आणि उरलेल्या भागातून आपण फ्रॉकचा घेर तयार करणार आहोत। तर मी सरळ कट करून इथे 4 फोल्डमध्ये आपला उरलेला पार्ट ठेवून घेतलेला आहे। इथे आपण अस्तरची उंची 10 इंच घेतली होती, पण मेन फॅब्रिकमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतोय, म्हणजेच इथे मी 11 इंचाला मार्क करून हे आपण कट करून घेणार आहोत। तर सरळ लाईन आखून घ्या, त्यानंतरच कट करा। अस्तरचा फ्रॉक शिवत असताना मेन फॅब्रिकमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, जेणेकरून आपला अस्तर हा दिसत नाही आणि साडीचा काठ जाड असल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं। त्यामुळे अशाच पद्धतीने कट करायचं। तर इथे आपण आपला अस्तरचा भाग आणि मेन फॅब्रिक ठेवून घेतोय। तर उरलेलं अस्तर मी अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलंय। खालच्या साईडला सरळ लाईन आखून आता आपण बाहीची उंची घेतोय 4.5 इंच, म्हणजेच 3.5 इंच आणि 1 इंच शिवण्यात असं मी 4.5 इंचाला मार्क करते, कारण ही आपली अस्तरची बाही आहे। तर दोन्ही लाईन सरळ लाईन आखून घेऊयात। आता आपण इथं 3 इंचाला मार्क करून हे 3 इंच आपण सोडून देणार आहोत आणि पुढे बाहीचं मार्क करून घेणार आहोत, कारण आपण ही फुगा बाही शिवतोय। तर मी इथे कॅफ हाईट घेते 2.25 इंच, कारण आपला बेबी फ्रॉक आहे। त्यानंतर तुमचं जे काही मुंड्याचं माप असेल ते अशा पद्धतीने टाका। तर इथे मी 4 इंच घेते 1.5 इंच शिवण्यात। त्यानंतर इथं आपण दंडघेर 3 इंच घेतोय, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात। आता आपण मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन जोडून घेतोय। तर इथे मी अशी सरळ लाईन आखून वरच्या साईडने आपण हलक्या हाताने मागील मुंड्याचा शेप देऊन घेऊयात। तर ही आपली बेबी फ्रॉक आहे, म्हणून इथे मी अंदाजे मुंड्याचा शेप देऊन घेते। आता आपण हे कट करून घेऊयात।
तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. अगदी सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण फ्रॉक शिवणार आहोत. त्यानंतर आपण मध्यात दोन्ही साईडला नॉच देऊन घेतोय, म्हणजेच आपल्याला प्लेट्स टाकते वेळी अगदी सोपं जाईल. आता आपण इथे मध्यातून 1 इंच सोडून असं अर्धा इंचावर पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. बाहीला पुढील मुंड्याचा शेप देणं गरजेचं आहे. आता आपण मेन फॅब्रिक घेऊया. तर काठाच्या साईडला मी अशा पद्धतीने आपल्या स्लीव ओपन करून घेते. आता आपण अर्धा इंचाचा मार्जिन सोडून हे कट करून घेऊयात. तर मेन फॅब्रिक कट करते वेळेस अर्धा इंच इतपत मार्जिन ठेवणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला शिवण्यात कमी पडत नाही. तर इथे आपल्या संपूर्ण फ्रॉकचं कटिंग झालेलं आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आता आपण स्टिचिंग करूया. तर सगळ्यात आधी मी पुढील भाग घेतलेला आहे. तर दोन्ही काठ मी आतल्या साईड अशा एकमेकावर ठेवून घेते आणि इथे आपण तुम्हाला जितकी डिझाईन हवी असेल त्या पद्धतीने इथे शिलाई करून घ्या. मी इथे 1 इंच मार्जिन सोडून अशी शिलाई करून घेते. तर शिलाई करत असताना ही 4 नंबरची शिलाई घ्या. आता इथं आपण शिलाई लॉक करून कट करून घेऊया. तर पहा, मी अशा पद्धतीने ओपन करून घेते. आता आपण ह्यावर अस्तरचा पार्ट ठेवून घेतोय. तर त्यावर व्यवस्थित टाचण्या लावून घेणार आहोत, जेणेकरून शिवते वेळेस ते हलणार नाही. इथे पहा, मी टाचण्या लावून घेते. एक्स्ट्रा कापड कट करून त्यानंतर आपण इथं शिलाई देऊन घेणार आहोत. तर मी गळ्याला पाव इंच शिलाई घेऊन आपण शिलाई देऊन घेतोय. फ्रॉकचे गळे अशा पद्धतीने पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपलं कामसुद्धा खूप सोपं होतं. आपल्याला गळ्याला एक्स्ट्राची पट्टी लावावी सुद्धा लागत नाही. त्यामुळे गळे पलटवत असताना ते अशाच पद्धतीने पलटवायचे. तर इथे पहा, आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून इथे मी नॉच देऊन असं आपण आतल्या साईडने पलटवून घेतोय. तर इथे मी आपल्या अस्तरवर एक दाब टीप देऊन घेते. तर व्यवस्थित पहा, आपण मेन फॅब्रिकवर टीप देत नाही आहोत, फक्त आपल्याला अस्तरवर टीप द्यायची आहे. असं केल्यामुळे आपली शिलाईही झाकून जाणार आहे, म्हणजेच आपली शिलाई फक्त आतल्या साईडला दिसेल, बाहेरच्या साईडला फ्रॉकला छान अशी फिनिशिंग दिसून येते. तर आता आपण आपल्या मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतोय. तर अस्तर जोडते वेळेस आपल्या तळव्याचा वापर करा, जेणेकरून आपल्या फ्रॉकला कुठेही चुणे येणार नाही. तर व्यवस्थित असं पाव इंच शिलाई घेऊन आपण अस्तर जोडून घेतोय. इथे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय. त्यानंतर आपण मागील पार्ट शिलाई करून घेणार आहोत. आता आपण पुढील भाग शिलाई करून घेऊयात. तर मी अस्तरचा पार्ट आणि आपला मेन फॅब्रिक दोन्ही मध्यातून कट करून घेते, कारण इथे आपण चैन लावणार आहोत. तर इथे पहा, मी दोन्ही पार्ट असे समोरासमोर ओपन करून घेते. तर ही आपली वरची साईड आहे, म्हणजे आपल्या मेन फॅब्रिकच्या बाहेरील भागावर मी अशा पद्धतीने हे अस्तरचे पार्ट ठेवून घेतलेले आहेत. तर आपण जिकडे चैन लावणार आहोत तिथे आपण अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं शिवण्यात घेऊन गळ्याला पाव इंच शिलाई घेऊन आपण शिलाई करून घेतोय. तर व्यवस्थित पहा, मी कशा पद्धतीने शिलाई करते. इथे आपण पुढील भाग पलटवून घेतोय. तर दुसरा पार्टसुद्धा मी ह्याच पद्धतीने पलटवून घेणार आहे. तर आपण इथं नॉच देऊन घेणार आहोत आणि पुढे आपण ह्या बॅक पार्टला आपल्या चैनसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लावणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर इथे आपण ह्यावर दाब टीप देऊन घेतोय. पुढे मी फ्रॉकला चैन लावण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचसोबत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे पहा, आपण संपूर्ण भागावर दाब टीप देऊन घेतलेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेतोय. तर मी दुसरा पार्टसुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे. तुमचा खूप वेळ वाया जाऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला एकाच भागाची शिलाई दाखवते. ह्याच पद्धतीने दुसरा भाग शिलाई करून घ्यायचा आहे. आता आपण शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय. तर आपला जेवढा अस्तरचा भाग आहे तेवढंच आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण बाहीची शिलाई करून घेतोय. तर मी अशा पद्धतीने ओपन करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी बाहीचा एक पार्ट ठेवून त्यावर आपले मेन फॅब्रिकचे पार्ट ठेवून
इथे अशा पद्धतीने दोन्ही पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत. आता आपण इथे 5 इंच शिलाई देऊन घेतोय खालच्या साईडने. इथे आपल्या बाहीच्या वरच्या साईडला अस्तर ठेवलेलं आहे आणि आपण बाही पलटवून घेणार आहोत. तर इथे पहा, आता आपण अस्तरवर दाबटीप देऊन घेतोय. आपण खूप सोप्या पद्धतीने बाही कशी पलटवायची ते पाहतोय. तर इथे दाबटीप झाल्यानंतर ही आपली फुगाबाई आहे, म्हणून मी कशा पद्धतीने शिलाई करते ते पहा. तर खालच्या साईडने आपण अर्धा इंच शिलाई सोडून इथे शिलाई करून घेतोय. पहा, मी अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि आपण ही मोठ्या टाक्याची शिलाई देऊन घेतोय, कारण आपण ह्यावर नंतर प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर ही फुगाबाई शिवायची अगदी सोपी पद्धत आहे. खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन सोडून आपण संपूर्ण बाहीवर ही एक मोठी टीप देऊन दिलेली आहे. आता आपण आपल्या मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेणार आहोत. तर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊयात. तर दुसरी बाहीसुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने तयार करायची आहे. त्यानंतर बाही मध्यात फोल्ड करून घ्या आणि वरच्या साईडला नॉच देऊन घ्या. मध्यात खालच्या साईडला मी असं खडूने मार्क करून आपण फिटिंग लाईनचे इथे 3 इंच सोडून त्यानंतर पुढे अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेतोय. तर अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घ्या. ही फुगाबाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. तर ही बाहीची डिझाईन लहान मुलींना खूप छान दिसते. त्यानंतर आपण खालच्या साईडला जितक्या प्लेट्स दिलेल्या आहेत तिथंच आपण विरुद्ध दिशेला अशा अर्धा इंचावर प्लेट्स टाकून घेतोय. आपल्या खालच्या साईडच्या प्लेट्स ज्या दिशेला असतील त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला वरच्या साईडच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, तरच आपल्या बाहीला फुगा हा छान येतो. तर इथे पहा, अगदी परफेक्ट अशी स्लीव मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण मुंढा मोजून घेतोय, तो बरोबर आहे का. दुसरी बाही ह्याच पद्धतीने तयार करून घ्या. आता आपण मागील भागाला चेन लावून घेऊयात. तर इथे मला ही मोठ्या साईजची चेन मिळालेली आहे. तर इथे मी जो वरचा पार्ट आहे तो असं अर्ध्या इंचाला फोल्ड करून त्यानंतर आपण इथे टीप देऊन घेतोय. तर आपण हे पार्ट पलटवल्यामुळे इथे आपल्याला चेन लावायला खूप सोपं जातं. फक्त आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित अशा टीप देऊन घ्यायच्या आहेत. तर वरची आणि खालची दोन्ही साईडची टीप आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. त्याचसोबत चेन लावत असताना शिलाई ही लहान घ्या, कारण इथे आपली ही एकच टीप शिलाई करून होते, म्हणून शिलाई नेहमी लहान घ्यायची, जेणेकरून आपली चेन ही उसवणार नाही. त्याचसोबत चेनची क्वालिटी ही चांगली घ्या, जेणेकरून ती खराब होणार नाही. तर इथे आपण वरच्या साईडला शिलाई लॉक करून घेतोय. तर इथे पहा, अगदी सोप्या पद्धतीने आपली फ्रॉकला झिप लावून झालेली आहे. आता आपण इथे शोल्डर जोडून घेऊया. तर इथे मी दोन्ही पार्ट हे समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. आता आपण वरच्या साईडला 1.5 इंच इतपत शिलाई घेतोय. तर 1.5 इंच घ्यायची आहे, कारण आपण शिवण्यात फक्त 1 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर मी असं आतल्या साईडने फोल्ड करून पुन्हा वरच्या साईडला असं 1.5 इंचापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घेऊन डबल शिलाई करून घेते. तर बाहेरील बाजूला शिलाई देत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. आता इथे मी दोन्ही शोल्डर ह्याच पद्धतीने जोडून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बाही जोडून घेतोय. तर पुढील मुंड्याचा शेप तो कंपल्सरी पुढे येणं गरजेचं आहे, तरच आपली बाही ही परफेक्ट बसेल. तर इथे जिकडे आपण नॉच दिला होता तिथपासून मध्यातून एकदा इतपत शिलाई देऊन आपण अशा पद्धतीने स्लीव अटॅच करून घेतोय. बाही जोडण्याआधी आपला पुढील मुंडा आणि मागील मुंडा नक्की चेक करा, जेणेकरून आपली बाही ही चुकीची जोडली जाणार नाही. त्यानंतर पुन्हा मी अशा पद्धतीने दुसरी साईड मध्यातून शिलाई करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपली बाही ही दोन्ही साईडला समान पुरते, कुठेही कमी पडत नाही आणि आपल्या बाहीला शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो. तर इथे पहा, एकदा इतपत शिलाई घेऊन आपली संपूर्ण बाही जोडून घेते. इथे पहा, आपल्या फुगाबाईला किती छान आकार आलेला आहे आणि ती दिसायला सुद्धा खूप छान दिसते. तर इथे मी दोन्ही बाही जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण खालच्या साईडला फ्रॉकचा घेर जोडून घेतोय. तर इथे 1.5 इंचाला मार्क करून मेन फॅब्रिक घेऊयात आणि 1.5 इंच सोडून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या फ्रॉकच्या दोन्ही बाहेरील बाजू एकमेकावर ठेवलेल्या आहेत. व्यवस्थित पहा. त्यानंतरच आपण इथे अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घेतोय. तर आपण आज वेगळ्या पद्धतीने फ्रॉकला घेर जोडून घेणार आहोत.
तर ही एक ट्रिक आहे, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजेच तुमच्या सहज लक्षात येईल. तर इथे आपण पुढील भागाला अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घेतोय. जर तुम्हाला डायरेक्ट मशीनवर प्लेट्स टाकायला कठीण जात असेल तर इथे टाचण्या लावून घ्या, त्यानंतरच प्लेट्स टाकून घ्या, म्हणजेच त्या चुकीच्या येणार नाहीत. इथे आपल्या सगळ्या प्लेट्स एकसमान येणं गरजेचं आहे. तर पुढे आता आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून तिथंपर्यंतच प्लेट्स टाकून घेणार आहोत. शिलाई संपत असताना शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. इथे पहा आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. आता आपला फ्रॉकचा जो वरचा पार्ट आहे तिथं मी अशा वरच्या साईडने अस्तरच्या प्लेट्स टाकून घेणार आहे. इथे पहा जितका तुमचा अस्तर असेल त्यानुसार मध्ये मध्ये प्लेट्स टाकून आपल्याला अस्तर ॲडजस्ट करून ह्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा मी कशा पद्धतीने आपलं अस्तर ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अस्तर ठेवल्यामुळे पुढे तुम्ही पाहालच आपल्या फ्रॉकला किती छान फिनिशिंग येते. तर इथे आपला अस्तर लावून झालेला आहे आणि इथे पहा आपले धागे दोरे सगळे आतल्या साईडला लॉक झालेले आहेत. तर इथे कोणतेही धागे बाहेर राहिलेले नाही आहेत. तर असं केल्यामुळे आपल्या फ्रॉकला फिनिशिंग खूप छान येतं आणि ते बेबीला टोचत सुद्धा नाही. आता आपण दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून असं बाहेरील बाजूने एकदा इतपत शिलाई देऊन शिलाई करून घेणार आहोत. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे आपण ही शिलाई लॉक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपल्या फ्रॉकचे धागे हे निघण्याची शक्यता खूप कमी होते आणि आपली फ्रॉक फिनिशिंगसोबत शिवून तयार होते. तर इथे मी शिलाई लॉक करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचे धागे असतील ते कट करून घ्या. आता आपण फ्रॉक ही आतल्या साईडने पलटवून घेतो आहे आणि जिकडे आपण 1/2 इंच शिलाई दिलेली होती त्यावरच आपल्याला अशी अर्धा इंचावर शिलाई देऊन घ्यायची आहे. तर असं केल्यामुळे ती शिलाई आतल्या साईडला लॉक होऊन जाते आणि ती निघण्याची शक्यतासुद्धा खूप कमी असते. तर ह्याच पद्धतीने आपण दोन्ही साईडला शिलाई करून घेतो आहे अर्धा इंचावर. त्यानंतर तुमच्या फ्रॉकच्या मापानुसार फ्रॉक अल्टर करून घ्या. खालच्या साईडला शिलाई लॉक करायची आहे आणि इथे हा फ्रॉकचा फायनल लुक पहा. किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण फ्रॉकची कटिंग आणि शिलाई झालेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.